तो शेतकरी आजही फाटक्या अवस्थेतच आहे. याला पुरावा द्यायची गरज नाही. तुम्ही म्हणाल शेतकरी मोठे झाले, समृद्ध झाले. फार कमी शेतकरी आहेत जे आदर्श ठरले साहेब. बाकीच्या शेतकऱ्यांच्या आयुष्याच्या चिंध्या झाल्या. आणि महाराष्ट्र शासनाच्या पुस्तकात एक कवी सुंदर असं म्हणून जातो, लेतो अंगावर चिंध्या खातो मिरची भाकर, काढी उसाचं पाचट. आता परवा जालन्यामध्ये एक घटना घडली. तीनही भावंड गेले आणि तीन भावंड गेल्यानंतर विहिरीमध्ये करंट उतरला. तीनही भावंड संपले. खरं तर एखादा माणूस गेला तर त्याचं काही वाटत नाही साहेब एवढं, पण ज्या माणसानं 10-15 हजार लोकांना अन्न पुरवलं, तो माणूस गेल्यानंतर तरी इथल्या व्यवस्थेला जाग यायला हवी होती. 2 दिवस निषेध झाला, 2 दिवस या त्या गोष्टी झाल्या, पण पुन्हा ठोस काही निर्णय त्याच्यावरती देण्यात आला नाही. आज हे 3 भाबंड गेले, उद्या आणखी असे भाबंड जातील, संपतील, मरतील आणि शेतकरी सुद्धा संपेल. कुणाला काही घेणं पडलंय? फक्त मत मागायच्या टायमाला फक्त